MPSC CSAT 2023 या परीक्षेतील हा प्रश्न आहे. 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला. त्यामुळे त्याची या मोसमातील धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा. पहा, तो 11 सामने खेळाय आणि 11 सामन्यामध्ये काय झालं, तो 26 धावा काढून बाद झाला. त्यामुळे त्याची या मोसमातील धावांची सरासरी 15 ते 20 झाली. याचा अर्थ काय बघा, 15 ते 16 झाली. म्हणजे त्याची अगोदरची सरासरी 15 होती. म्हणजे त्याने अगोदर जे 10 सामने खेळले ह्याच्या आधीचा सामना, हा 11वा सामना आहे. 11व्या सामन्यात तो 26 वर बाद झाला आणि त्याची सरासरी 16 पर्यंत गेलेली आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याला 20 सरासरी करायची होती. त्याने किती धावा काढल्या पाहिजे होत्या. आता पहा बरे, 11वा सामना खेळला तेव्हा तो 26 वर बाद झाला. त्यामुळे त्याची या मोसमातील धावा सरासरी 15 ते 16 झाली. 15 हून 16 झाली. पहा नीट हा. 11व्या सामन्यात धावांची सरासरी, मग त्याने 11वा सामना खेळला तेव्हा 11व्या सामन्यात धावांची सरासरी 15 ते 16 झाली. 15 ते 16 झाली. म्हणजे 15 पासून ती सरासरी 16 गेली. याचा अर्थ काय, 10व्या सामन्यापर्यंत म्हणजे 10वा सामना खेळेपर्यंत त्याची धावांची सरासरी 15 होती. पहा, प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. 11 सामने तो खेळला तेव्हा त्याची सरासरी 15 वरून 16 गेली. म्हणजे त्याच्या आधी त्याची सरासरी 15 होती. म्हणून 10 सामने खेळल्यानंतर नंतरची एकूण धावसंख्या बरोबर 10 गुणिले 15 म्हणजे 150 होती. पहा, त्याची धावसंख्या 150 होती. त्याला आता 20 ची सरासरी पाहिजे 11व्या सामन्यात. 11वा सामना संपेन तेव्हा त्याला 20 ची सरासरी पाहिजे. म्हणजे 11 सामने खेळल्यानंतर सरासरी 20 हवी. किती होती, 20 हवी. म्हणून एकूण धावा बरोबर 11 गुणिले 20 220 म्हणजे एकूण 220 धावांची आवश्यकता होती. एकूण 220 पाहिजेत. किती, 11 सामन्यामध्ये त्याला 220 धावा पाहिजेत. त्याच्या आधी किती 150 आहेत. म्हणून 11व्या सामन्यातील धावांची आवश्यक संख्या किती पाहिजे होती. आता 150 होती आणि टोटल त्यांना एकूण 220 पाहिजेत. मग 220 मधून 150 वजा करायचे, उत्तर आलं 70. त्याने 70 धावा काढल्या पाहिजे होत्या. 26 धावा काढून
त्याची सरासरी 15 पासून फक्त 16 पर्यंत गेली, 1 ने वाढली. पण त्याला सरासरी 20 करायची होती, तर त्याने 70 धावा काढणे गरजेचे होते. म्हणजे आधीच्या 150 धावा होत्या. आता त्याने 70 धावा काढल्या असत्या, तर 220 धावा झाल्या असत्या 11 सामन्यामध्ये. 11 सामन्यात जर 220 धावा झाल्या, तर त्याची सरासरी बरोबर 20 ने झाली असती. त्यामुळे 70 हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी हा पर्याय बरोबर आहे. त्याने 70 धावा काढल्या पाहिजे होत्या. 10 सामन्यामध्ये धावा होत्या 150 आणि आता काढायला पाहिजे होत्या 70. म्हणजे 220 धावा झाल्या असत्या. म्हणजे आवश्यक उत्तर कोणतं आहे? 70 हे उत्तर आहे. डी पर्याय निवडायचा.